सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी 15 दिवसात अध्यादेश काढला जाईल असं राज्याच्या मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं। तर उर्वरित मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं बेमुदत काम बंद आंदोलन आज मागे घेण्यात आलं। संपाच्या आजच्या 5व्या दिवशी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प होतं। सरकारी बाबूत जागेवर नसल्यानं नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली। पण अखेर आज सायंकाळी राज्यातील 84 कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आणि त्यानंतर संप मागे घेण्यात आला। परिणामी सोमवारपासून शासकीय कार्यालय पुन्हा गजबजतील। 20 एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं। आज संपाचा 5वा दिवस होता। संपूर्ण राज्यातील सुमारे 17 लाख आणि जिल्ह्यातील सुमारे 18,000 शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत। परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आजही शुकशुकाट होता। सर्व तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय, जलसंपदा विभाग यासह शासनाच्या सर्वच कार्यालयांच्या कामकाजावर संपाचा परिणाम झाला। अगदी महसूल मिळवून देणारी दुय्यम निबंधक आणि आरटीओ कार्यालयामध्येही आज शांतता होती। तर नेहमी प्रचंड वर्दळ असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या आत आणि बाहेरही शुकशुकाट पाहायला मिळाला। अशा परिस्थितीत आज राज्यातील 84 कर्मचारी संघटनांची ऑनलाईन बैठक झाली। कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी असलेली राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास राज्य सरकारनं सहमती दर्शवली आहे। येत्या 15 दिवसात त्याबद्दलचा अध्यादेश काढला जाईल असं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलंय। तर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पुढील 3 महिन्यात प्रत्येक मागणीबाबत तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलंय। त्यामुळे संपाच्या 5व्या दिवशी तोडगा दृष्टिक्षेपात आला आणि उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाईल अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर यांनी दिली। त्यामुळे सोमवारपासून पुन्हा एकदा सर्व शासकीय कार्यालयांमधील कामकाज पूर्ववत सुरू होईल।